मित्रांनो नमस्कार, मी डॉक्टर एम एन सुरोसाई, मान्य श्री अण्णासाहेब डांगे महाविद्यालय हातकणंगले. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मृदा निर्मिती आणि मृदेचे गुणधर्म या बाबतीतचा प्रस्तावनापर भाग बघणार आहोत. मित्रांनो, मृदा जिला इंग्लिशमध्ये सॉइल असं म्हटलं जातं, या मातीची किंमत करत असताना बऱ्याच वेळा आपल्या सर्वांकडून किंवा बऱ्याच जणांकडून एक चुकीचं वाक्य वापरलं जातं, म्हणजे माती मोल करणं. चुकीचं याच्यासाठी ही मातीला मोल नसणं अशा अर्थानं हे वाक्य वापरलं जातं. मातीला मोल नाही म्हणजे माती मुबलक आहे म्हणून त्याला मोल न करणं किंवा मातीत मिसळून टाकणं किंवा त्याची किंमत कमी झाली किंवा नाहीशी होणं या अर्थाने हे शब्द वापरले जातात. मित्र, हे चुकीचं आहे, अत्यंत चुकीचं आहे किंवा अत्यंत चुकीचं असं हे वाक्य आहे. का हे आपण हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल. कारण माती म्हणजे काय, तिचं अनन्य आपल्यासाठी असणारं अनन्यसाधारण असं स्वरूपाचं महत्व कशा पद्धतीने आहे या व्हिडिओच्या अंती आपल्या सर्वांना लक्षात येऊ शकतं. मित्र, सॉइल डिलिव्हर्स इकोसिस्टम सर्व्हिसेस दॅट एनेबल लाईफ ऑन अर्थ. म्हणजे माती आपल्यासाठी कोणकोणत्या प्रकारच्या सेवा सुविधा किंवा सर्व्हिसेस उपलब्ध करून देतं हे एका ग्राफमध्ये इथं तुम्हाला दिसून येत आहे की मातीच्या माध्यमातून किंवा माती काय काय करते, कोणकोणत्या भूमिका पूर्ण करते. तर याच्यामध्ये बघा, माती आपल्याला फूड रेग्युलेट करते, म्हणजे आपल्याला आवश्यक असणारे जे काही अन्नधान्य ते अन्नधान्य उपलब्ध करून देते. त्यानंतर वेगवेगळ्या अॅनिमल्ससाठी किंवा ऑर्गॅनिझमसाठी ते हॅबिटॅट बनतं, म्हणजे एक निवासस्थान असतं. आपल्यासाठी अन्नधान्याची गरज किंवा प्राण्याची, वनस्पतीची आणि मानवाची जी अन्नधान्याची गरज पूर्ण करतेच, त्याचबरोबर त्या सर्व घटकांना एक निवासस्थान उपलब्ध करून देते. यानंतर या मातीच्या माध्यमातून न्यूट्रिएंट सायकलिंग होत असतं. न्यूट्रिएंट सायकलिंग म्हणजे पुनर्निर्मिती होणं, वेगवेगळ्या प्रकारच्या न्यूट्रिएंटची पुनर्निर्मिती होण्याचं काम या मातीच्या माध्यमातून होतं. त्याचबरोबर क्लायमेट रेग्युलेशन होतं, म्हणजे जे हवामान आहे ते हवामान एक स्थिर किंवा रेग्युलेट करण्याचं किंवा त्यावरती नियंत्रण ठेवण्याचं काम देखील माती करते. याचबरोबर मातीच्या माध्यमातून वॉटर प्युरिफिकेशन होत असतं, म्हणजे पाण्याचं शुद्धीकरण किंवा जलशुद्धीकरण आपण म्हणतो. त्याचबरोबर कंटॅमिनेंट रिडक्शन्स, म्हणजे पाण्यामधील किंवा इतर वायूमधील इतर घटकांमधील जे कंटॅमिनेंट घटक असतात, जे घटक आपल्यासाठी किंवा जीवजंतूच्या वाढीसाठी किंवा अस्तित्वासाठी हानिकारक असू शकतात, त्याचं प्रमाण कमी करण्याचं काम माती करत आहे. त्याचबरोबर कार्बन सिक्वेशन सारखी भूमिका पूर्ण करते. प्रोव्हिजन ऑफ फूड्स अँड फायबर अँड फ्युएल्स यासारख्या घटक, म्हणजे मातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती आपल्याला किंवा जैविक घटकांना किंवा वनस्पती, प्राणी आणि मानव यासारख्या घटकांना मोठ्या प्रमाणावरती अन्नधान्याची उपलब्धता करते किंवा प्रोव्हिजन करते. त्याच्या माध्यमातून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपण अन्नधान्य मिळवत असतो. त्याचबरोबर कल्चरल हेरिटेज या मातीच्या मातीला असलेलं पाहायला मिळतं. सांस्कृतिक, त्याला वारसा म्हणतो आपण, हे सांस्कृतिक वारसा मिळवून देण्याचं काम करतं. त्याचबरोबर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स उभारले जातात आपल्या माध्यमातून किंवा माणसाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे कन्स्ट्रक्शन्स उभारले जातात. भले मोठे मोठे प्रकल्प उभा केले जातात आणि या प्रकल्पांना आवश्यक असणारे जे काही मटेरियल असतं ते मटेरियल प्रोव्हाइड करायचं, त्याचबरोबर स्ट्रॉंग फाउंडेशन द्यायचं काम देखील माती करत असते. फाउंडेशन फॉर ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर, मोठमोठ्या प्रकारचे जे काही ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चर असतात त्या ह्युमन इन्फ्रास्ट्रक्चरना फाउंडेशन देण्याचं, म्हणजे एखाद्या नदीवर पूल बांधणं असेल किंवा मोठमोठ्या अनेक बहुमजली इमारती असतील किंवा मोठमोठ्या अशा प्रकारची निर्मिती स्ट्रक्चर्स असतात, या स्ट्रक्चर्सना फाउंडेशन देण्याचं काम देखील माती करत असते. म्हणजे मातीची किंमत काय आहे हे तुमच्या लक्षात येईल. आपलं सर्वायवल, आपले अस्तित्व किंवा आपलं निर्मिती, पुनर्निर्मिती, त्याचबरोबर डिकम्पोजिशन म्हणजे विघटन होणं, नाहीस होणं आणि पुनर्निर्मिती करणं यासारख्या महत्वाच्या प्रक्रिया मातीच्या माध्यमातून होत असतात. त्यामुळे मातीला नुसतं महत्वाचं स्थान नाही तर अनन्यसाधारण असं स्वरूपाचं महत्व आहे.
मित्रांनो, म्हणूनच मातीचं महत्व अनन्यसाधारण आहे आणि मातीला शेतकरी आपली आई समजतो. आपली आई समजतो म्हणजे आपण आपल्या आईला जी किंमत देतो, जी व्हॅल्यू देतो, त्याहीपेक्षा जास्त किंमत शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून आणि फक्त शेतकऱ्यांसाठीच नाही आहे तर सर्वांच्याच बाबतीत आईपेक्षाही जास्त किंमत या मातीला असलेली आपल्याला पाहायला मिळते. कारण जगभरातली 800 कोटीची लोकसंख्या आहे, 800 कोटीची लोकसंख्या असेल किंवा भारतामध्ये असणारी 1500 कोटीपेक्षा जास्त असणारी लोकसंख्या असेल, या सर्व लोकसंख्येच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी, त्याच्या अन्नधान्याची जबाबदारी, त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी माती घेते, माती करते. आजपर्यंत आतापर्यंत मातीला पर्याय दुसरा प्रकारचा सक्षम अशा स्वरूपाचा पर्याय नाही आहे. त्यामुळे आज मातीनं उदरनिर्वाह केलं, करत आहे आणि करत राहील. यापुढे ही असंख्य वर्ष किंवा वर्षानुवर्षे ही माती या सर्व जीवसृष्टीचं अस्तित्व किंवा एक त्या जीवसाठी असणारा आधार आपण म्हणतो ते देण्याचं काम माती करू शकते. म्हणूनच तिला काळी आई म्हणून देखील म्हटलं जातं. काळी आई याचा अर्थ काळी, तिचा रंग सर्वसाधारणपणे काळा असतो. मातीला अनेक प्रकारचे रंग असतात, पुढे आपण बघणार आहोत, पण मातीचे सर्वसाधारणपणे काळा रंग असतो आणि या काळ्या रंगातून सोनं होतं. सोनं उगवतं म्हणजे सोनं धातू उगवत नाही, पण सोन्यापेक्षाही कमी वस्तूच्या घटकांची म्हणजे किंमत कमी असणारी, आपल्याला समजा आवश्यक असणारं अन्नधान्य उपलब्ध असेल आणि उपलब्ध नसेल आणि तुमच्या पुढे सोनं ठेवलं असेल तर त्या सोन्यापेक्षा तुम्हाला अन्नधान्याची गरज जास्त जाणवू शकते. म्हणजे इथं आपल्याला जे काही अन्न आहे किंवा आपल्याला जे फूड्स आहे ते फूड्स उपलब्ध करून देण्याचं काम ही काळी आई अर्थात माती करत असते. मित्रांनो, या मातीचा 1 इंचाचा थर तयार होण्यासाठी जवळपास 300 ते 500 वर्ष जातात. म्हणजे जवळपास 1000 वर्षामध्ये जवळ 2.5 इंचाच्या आसपास मातीचा थर तयार होतो. म्हणजे हजारो वर्षे गेल्यानंतर 2 ते 2.5 इंच माती तयार होते. यामुळं मातीच्या निर्मितीसाठी लागणारा जो कालावधी आहे तो कालावधी खूप मोठा असतो आणि या कालावधीमुळं म्हणजे या आज अस्तित्वात असणारी जी माती आहे ती माती असे किती वर्षापासून निर्मितीच्या प्रक्रियेमधून गेलेली असते यावरून तुमच्या लक्षात येईल. आज आपल्याकडे मातीचे जे थर पाहायला मिळतात, जर 1000 वर्षानंतर 2 ते 2.5 इंच जाडीची माती तयार होत असेल तर आपल्याकडे असणारी काही फुटांमध्ये काही मीटरमध्ये असणारी जी खोलीची माती किती वर्षापासून निर्मिती झाली असेल किंवा निर्मिती होण्याची प्रक्रिया सुरू असेल यावरून आपल्याला कल्पना येऊ शकते. लाखो वर्षाच्या अनेक प्रक्रियानंतर माती निर्मित होण्याची प्रक्रिया किंवा माती निर्मितीची प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकते किंवा एक मॅच्युअर्ड प्रकारची माती निर्मित होऊ शकते. आता माती निर्मिती होण्यामध्ये अनेक घटक इन्व्हॉल्व झालेले असतात का अंतर्भूत झालेले असतात. याच्यामध्ये अनेक खडक आणि खनिज ही मूळ मातीचे निर्मितीचे घटक असतात. त्याचबरोबर अनेक घटक इतर घटक ही मातीच्या निर्मितीमध्ये इन्व्हॉल्व झालेले असतात किंवा अंतर्भूत झालेले असतात. आता माती मध्ये एक संपूर्ण जीवसृष्टीला पाण्याच्या सहाय्यानं फुलवण्याचं सामर्थ्य असतं. पाणी असेल किंवा अनेक म्हणजे आपल्याकडे बघा पाऊस पडून जातो, पाऊस पडतो किंवा सुरुवातीला पाऊस पडल्यानंतर सर्वत्र हिरवळ पसरते. याचा अर्थ असा की एखाद्या पावसाळ्यानंतर किंवा पाऊस झाल्यानंतर मातीमध्ये जे आस धरून बसलेलं जे काही वनस्पतीचं किंवा गवत असतील, काड्या असतील किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांच्या बिया असतील त्या वाढीस किंवा त्याच्या उगवण्यासाठी आवश्यक असणारे जे काही वातावरण असतं किंवा जी परिस्थिती असते मातीमध्ये ते पोषक असते, परंतु त्याच्यासाठी आवश्यक असणारे जे पाणी आहे ते पाणी आपल्याला मातीला पावसाच्या माध्यमातून मिळतं आणि त्याच्यानंतर मात्र पुढं या पाण्याच्या सहाय्यानं जे जीवसृष्टी फुलवण्याचं सामर्थ्य मातीमध्ये असलेलं आपल्याला पाहिजे. मातीमध्ये अनेक जीव फुलतात, रुजतात, घडतात, माती त्याला आकार देते. माती इतकंच नाहीये तर भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ या बाबतीत असणारी जी काही भविष्याची जी भूक आहे, म्हणजे मी मला सांगितल्याप्रमाणे जे काही आज अस्तित्वात असणारी जी काही लोकसंख्या आहे, लोकसंख्या असेल फक्त माणसाचीच लोकसंख्या नाही तर याच्यामध्ये सूक्ष्म जीवापासून
मोठमोठ्या प्राण्यांपर्यंत मानव इन्क्लुडिंग मानवासह किंवा मानवासह सर्व प्रकारच्या प्राण्यांची जी काही भविष्यकालीन, भूतकालीन आणि वर्तमानकालीन भूक भागवण्याचं काम किंवा भूक भागवण्यासाठी मदत करत असलेले आपल्याला पाहायला मिळतं. मातीमध्ये वेगवेगळ्या प्रकारची खनिज असतात, सेंद्रिय पदार्थ असतात, पाणी असतं, त्याचबरोबर वायू घटक देखील असतात. मातीच्या माध्यमातून जे काही जैविक अजैविक घटकांमधून जैविक घटकांमध्ये रूपांतर करण्याची क्षमता असते. म्हणजे एखादं बी ज्याच्यामध्ये कुठल्याही प्रकार फक्त हिडन स्वरूपाचं किंवा त्याच्यामध्ये पोटॅन्शियलिटी असते, परंतु त्याला जर पोषक परिस्थिती उपलब्ध नसेल तर ते बीज अंकुरू शकत नाही आहे. एखाद्या दगडावर आपण एखाद्या पिकाचं बी ठेवावं आणि ते त्याला कितीतरी पाणी घातलं किंवा काही जरी उपलब्ध परिस्थिती नसेल तर मातीत नसेल किंवा त्याच्यासाठी आवश्यक पोषक परिस्थिती नसेल तर ते बीज अंकुरू शकत नाही आहे. यामुळे हेल्दी सॉइल्स, हेल्दी प्रकारच्या म्हणजे जर सुपीक किंवा परिपूर्ण समृद्ध अशा प्रकारची माती असते, ते चांगल्या प्रकारच्या पिकांचं उत्पादन देण्यासाठी मदत करू शकते. आता एक झाड तुम्हाला दिसतंय, याच्यामध्ये हेल्दी सॉइल्स आणि अनहेल्दी सॉइल्स अशा दोन विभाग केलेले. आता हे एकच झाड दोन वेगळ्या बाजूला दाखवते की सपोर्ट करण्याची जी पद्धती आहे, हेल्दी सॉइल असेल, उत्तम प्रकारची माती असेल तर पिकं चांगल्या पद्धतीने वाढतात, झाडं चांगले वाढतात, जंगले वाढतात, एकूणच जीवसृष्टीचं अस्तित्व आहे ते समृद्ध होऊन जातं. त्या ठिकाणी अनहेल्दी सॉइल असते किंवा पुरेशी सॉइल नसते, माती नसते, त्या ठिकाणी जीवसृष्टीच्या सपोर्टसाठी माती म्हणावी तितकी पोषक परिस्थिती उपलब्ध असू शकत नाही. आता हे मातीमध्ये असणारे जे वेगवेगळे घटक आहेत, या वेगवेगळ्या घटकांचा परिणाम म्हणून माती तयार होत असते. याच्यामध्ये मातीमध्ये 45% मिनरल्स असतात, वेगवेगळ्या प्रकारची खनिज असतात, 25% हवा असते आणि 25% पाणी असतं. आता इथं सांगितलंय 45% खनिज असतात, 25% पाणी असतं आणि 25% वायू असतात. या घटकांचं प्रमाण कमी जास्त झालं की मातीचं आरोग्य काय होतं, बिघडतं. मातीमध्ये असणारे जे काही घटक आहेत, एक घटक त्याला पोषक अशा प्रकारच्या किंवा आवश्यक अशा प्रमाणात उपलब्ध असतील तर माती ही सुस्थितीत असते, चांगल्या स्थितीत असते किंवा सुपीक असते. आणि याचं जर प्रमाण काही अंशी कमी किंवा काही अंशी जास्त झालं तर त्याचं आरोग्य बिघडतं आणि हे बिघडलेलं आरोग्य हे जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी किंवा याच्यासाठी खूप धोकेदायक असू शकतं. मातीला मित्रांनो, मातीला पृथ्वीची त्वचा समजली जाते. जशा पद्धतीने आपल्या शरीरावरती त्वचा असते आणि ते आपल्यासाठी खूप आपलं टिकून ठेवण्यासाठी किंवा आपल्या अस्तित्वासाठी ज्या पद्धतीने ती आवश्यक असते त्याच पद्धतीने माती ही पृथ्वीची त्वचा आहे. माती म्हणजे जमीन असं नाही होत, जमिनीच्या वरती जो पातळ सुपीक थर असतो त्याला माती म्हटलं जातं. आणि ही माती या जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी किंवा खूप महत्वाची भूमिका पूर्ण करत असतं. याच्यामध्ये मातीचा पोत असेल, थर किती जाडीचा आहे, त्याचबरोबर घनता, सच्छिद्रता, रंग असेल, तापमान असेल, यासारख्या बाबीवर मातीचा दर्जा ठरत असतो. जगभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मृदेचे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. जगाचा जर मातीचा नकाशा जर बघितला तर खूप विस्तृत आणि खूप सखोल अशा पद्धतीनं आपल्याला एक मोठा समजण्या पलीकडं किंवा आपल्या आवडीच्या पलीकडचा अशा प्रकारचं एक चित्र पुढे आपल्या समोर उभं राहू शकेल. परंतु जगभराचा एखाद्या गावाचा जरी विचार केला तर मातीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात तफावत किंवा बदल आपल्याला पाहायला. इतकंच नव्हे तर एखादं क्षेत्र घेतलं म्हणजे एखादं आकारानं लहान असणारं क्षेत्र जर तुम्ही विचारात घेतलं तरी ते देखील त्या भागामध्ये असणारी जी माती आहे ती सर्वत्र सारखी असत नाही. एखाद्या एकर जमिनीचा तुकडा घ्यावा, त्या प्रत्येक भागातली एकसारखी माती असत नाही. याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात किंवा काही अंशी तफावत असते. त्यामुळे जगभरामध्ये सर्वत्र माती भिन्न भिन्न प्रकारची आहे, वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला पाहायला मिळतं. आणि या मातीवरती अनेक घटकांचा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि भारतात देखील जशा पद्धतीने जगात विविधता आहे तशाच पद्धतीने भारतात आहे, तालुक्यात आहे, जिल्ह्यात आहे, प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची माती आपल्याला पाहायला मिळते. गावागावात आणि एखाद्या जमिनीच्या तुकड्यामध्ये देखील मातीच्या प्रमाणामध्ये याच्यामध्ये स्वरूपामध्ये बदल आपल्याला पाहायला मिळतो. मोठ्या प्रमाणात विविधता पाहायला मिळते. स्थानिक पातळीवर देखील माती वेगवेगळ्या स्वरूपाची असू शकते, मोठ्या प्रमाणात फरक त्याच्यामध्ये असतात. प्रदेशानुसार विविधता आपल्याला पाहायला मिळते. गावात देखील माती एकसारखी असत नाही. इतकंच नव्हे तर एखाद्या क्षेत्रात देखील माती एकसारखी असू शकत नाहीये.
किंवा त्याच्यावरती अनेक घटकांचा परिणाम झालेला असू शकतो. मृदेचा रंग असेल, पोत असेल, जाडी, संरचना, भौतिक आणि रासायनिक गुणधर्मात विविधता असू शकते. निर्मिती करणाऱ्या मातीची निर्मिती करणारी जी वेगवेगळ्या क्रिया आहेत, या क्रियात असणारा जो बदल आहे त्या बदलांमुळे या मातीला वेगवेगळ्या स्वरूप प्राप्त झालेलं पाहायला मिळतं. मातीच्या निर्मितीमध्ये महत्वाची भूमिका पूर्ण करणारे हे 5 महत्वाचे घटक आहेत. याच्यामध्ये जे टोपोग्राफी आहे म्हणजे मूळ खडक असतील किंवा जो भूपृष्ठ रचना असेल टोपोग्राफी, त्यानंतर हवामान, त्यानंतर पॅरामीटर किंवा मूळ खडक, वेळ किंवा टाइम आपण म्हणतो, आणि ऑर्गॅनिझम्स म्हणजे याच्यामध्ये असणारी जी वेगवेगळ्या प्रकारचे जे काही जीवजंतू, प्राणी वगैरे आहेत, या सगळ्यांचा घटकांचा एकंदरीत परिणाम म्हणून किंवा वेगवेगळ्या प्रक्रियातून माती निर्मित होत असते. आणि या प्रक्रियामध्ये असणारा बदल आहे तो बदलातून माती वेगळ्या स्वरूपाची निर्मित झालेली आपल्याला पाहायला मिळते. या क्रिया कोणत्या आणि त्याचा अभ्यास करण्याची गरज आहे. मित्र, मातीची निर्मिती किंवा मृदा निर्मिती आणि मृदेचे प्राकृतिक आणि रासायनिक गुणधर्म यांच्या अभ्यासाची गरज असते. निर्मितीची प्रक्रिया ही तशी समजून घेण्यासारखी कॉम्प्लिकेटेड असते किंवा समजून घेणं गरजेचं असतं. मातीची निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, माती निर्मिती होण्यासाठी किती वेळ लागतो, कालावधी लागतो, त्याचबरोबर प्राकृतिक कोणकोणते गुणधर्म असतात मातीचे आणि रासायनिक गुणधर्म कोणते आहेत, त्याच्यामध्ये बदल झाले किंवा त्याच्यामध्ये होत असणारे बदल, संभाव्य असणारे बदल किंवा त्याच्या बदलाचे परिणाम आणि एकंदरीत त्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि विकनेस यासारख्या गोष्टी इथं समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे त्याच्या अभ्यासाची गरज आहे. मातीच्या निर्मितीसाठी आवश्यक असणारे घटक कोणते, निर्मितीची प्रक्रिया कशा पद्धतीने चालते, मृदेचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्माचा अभ्यास देखील इथं गरजेचं आहे. त्याचबरोबर हे समजून घेण्यासाठी मातीचं परीक्षण करणं गरजेचं असतं. माती परीक्षण करावे लागते. त्याच्यामध्ये एखाद्या लॅबमध्ये मातीचे नमुने तपासल्यानंतर आपल्याला मातीमध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचं प्रमाण समजू शकतं. मातीच्या परीक्षणातून विविध घटकांचं विश्लेषण करता येऊ शकतं. का करायचं असतं तर मातीवरती किंवा मातीच्या गुणधर्मावरती अशा पद्धतीने शेती समृद्ध होते. म्हणजे ज्या ठिकाणी शेती समृद्ध आपल्याला पाहायला मिळते, करता येऊ शकते, त्याच्यामधले अनेक घटक समजून घेऊन उत्तम प्रकारची शेती करता येऊ शकते. वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेता येऊ शकतात. त्या भागात उपलब्ध असणाऱ्या मातीतील वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने त्या भागात पिकं घेता येऊ शकतात आणि शेतकरी असेल किंवा शेतकऱ्यांची जी काही चांगलं उत्पन्नाचं साधन बनवता येऊ शकतं. त्याचबरोबर जगाच्या अन्नधान्याची आणि जगातल्या इतर घटकांची, उद्योगधंद्यांची, उद्योगधंद्यासाठी आवश्यक असणारे जो कच्चा माल आहे त्यासारख्या घटकांची गरज पूर्ण करता येऊ शकते. इतकंच नाही तर मृदेचे आरोग्य आणि मृदा संधारण याचं महत्व असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. मित्र, या व्हिडिओमध्ये इतकंच. उरलेला भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया.